नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. स्वतःच्या हक्काचं घर प्रत्येक कुटुंबाचं आयुष्यभराचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न आता प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवजल ग्रुप घेऊन येत आहे एक महत्त्वाकांक्षी निवासी प्रकल्प. आटपाडी तालुक्याच्या विकासाला नवी ओळख देणाऱ्या या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ आता अवघ्या काही क्षणावर येऊन ठेपलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर शिवजल ग्रुप आपल्या 100 एकरावरील महत्त्वाकांक्षी निवासी प्रकल्प सिंगापूर सिटीचा भव्य शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:12 आवळाई रोड आटपाडी येथे होणार असून या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. हक्काची सावली देणारी माणसं हे ब्रीद जपत शिवजल ग्रुपने सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला आकार देण्याचा संकल्प केलाय. आधुनिक सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि विश्वास यांचा संगम असलेला हा प्रकल्प परिसराच्या विकासाला नवी गती देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या भव्य शुभारंभ सोहळ्याचे निमंत्रण सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या वतीने देण्यात आलं असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. 100 एकरावर उभं राहत असलेलं स्वप्न, हजारो कुटुंबांच्या भविष्याला नवी दिशा देणारा हा शुभारंभ आता सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरलाय. 25 जुलै रोजी आटपाडीत होणाऱ्या या भव्य सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नमस्कार. आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आज मी आपल्या समोर आलोय. आटपाडी शहरालगत आटपाडी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये गोविंद पार्कच्या शेजारी आणि आटपाडी आवळाई रस्त्याच्या लगत आपण एक 100 एकरामध्ये एक नवीन शहर वसवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्या शहरामध्ये ओपन प्लॉट आहेत आणि बंगलो स्कीमी आपण त्या ठिकाणी सुरू करतोय आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज तुम्हाला आपल्या समोर आलोय. शनिवारी एकादशी दिवशी सकाळी 11:12 त्याचं आपण भूमिपूजन घेतोय. या भूमिपूजन कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतोय. ही स्कीम करत असताना त्याच्या मागे अनेक विचार आहेत, आपल्याला कल्पना आहे. 2 स्कीम आपण ह्याच्या अगोदर पूर्ण केलेले आहेत. आटपाडी शहरालगत गोविंद पार्कच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी एक स्कीम पूर्ण झाली. तिथेही लोकांनी प्लॉट घेतले, बंगले बांधले आणि आता राहायलाही तिथे लोक आलेले आहेत. दुसरी स्कीम आपण आटपाडीच्या जवळ जगवार सिटी मधून त्या ठिकाणी आपण सुरू केली, तेही पूर्णत्वास आलेले आहे. तिथेही लोकांनी प्लॉट घेतले आणि तिथेही घरं त्या ठिकाणी बंगले बांधून लोक राहायला आले. आता ही स्कीम करत असताना ही थोडीशी मोठी स्कीम आपण करतोय. आटपाडी शहरालगतची गावं, तिथले आपण आम्ही राहणारी सगळी कुटुंब आणि त्यांच्या सगळ्या गरजा ह्याचा विचार करून 100 एकरामध्ये आपण एक आखीव रेखीव पद्धतीनं एक छानपैकी एक शहर आपण वसवण्याचा प्रयत्न करतोय की ज्या तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं ते शहर असेल, नवीन येणाऱ्या पिढीच्या स्वप्नातलं ते शहर असेल की जिथं सगळ्या सुखसोयी असतील, तिथले रस्ते मोठे असतील, तिथं ड्रेनेजची व्यवस्था चांगली असेल, पाण्याची व्यवस्था चांगली असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, तिथं गार्डन असेल, बाकी सगळ्या गोष्टी, ग्राउंड असेल, ह्या सगळ्या त्या ठिकाणी आपण देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ह्याच्या पाठीमागं थोडीशी वेगळी कल्पना व्यक्तिशः माझी आहे. आटपाडी शहरामध्ये माझा जन्म झाला. आता इतकी वर्ष मी तुमच्या सोबत तुमच्या बरोबर काम करण्याचा सार्वजनिक जीवनामध्ये प्रयत्न करतोय. आटपाडी शहरामधले किंबहुना आटपाडी तालुक्यामध्ये आपण असं पाहतोय की आपली घरं लहान झाली आणि घरामध्ये कुटुंबामध्ये माणसं जास्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे घर राहण्यासाठी त्या ठिकाणी आता जुनं घर आपलं अडचणीचं त्या ठिकाणी ठरून पाहतंय. परंतु बाहेर जाऊन जागा घेणं, घर बांधणं हे आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडंसं आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडत नाही असं चित्र सध्याचं आहे आणि मग तोही वर्ग आपल्याला त्या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी प्लॉट आणि बंगलो स्कीम आपण आणलेली आहे. त्याच्यामध्ये 1 RK बंगला, 1 BHK बंगला, 2 BHK बंगला, 3 BHK बंगला अशा पद्धतीचं आपल्या खिशाला परवडेल
अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याची रचना, त्याची किंमत त्या ठिकाणी आम्ही ठरवलेली आहे. आणि त्याच्याबरोबर अनेक काही स्कीम आपण देतोय. मग त्याची माहिती घेण्यासाठी आणि ह्या स्कीमचा शुभारंभ करण्यासाठी, त्याचा पायाभरणी करण्यासाठी आपण या कार्यक्रमाला यावं, अशा प्रकारची मी आग्रहाची विनंती करतोय. मला खात्री आहे आपण तिथं आला, त्याची सगळी माहिती घेतली तर नक्की आपण आपल्या स्वतःसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, उद्याच्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी तिथं एक घर आपण 100% घ्याल, ह्याची मला खात्री आहे. मला खात्री आहे आजपर्यंत ज्या विश्वासानं मी आज जी कामं केलीत, त्याच विश्वासानं त्या ठिकाणी ही स्कीम त्या ठिकाणी पूर्ण करेन. आणि आपली स्वप्न भविष्यामध्ये, उद्या नवीन येणाऱ्या पिढीची स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आणि तुम्ही सगळेजण कटिबद्ध राहूया. आणि उद्याची ही स्कीम काय आहे, त्याच्यामध्ये नेमकं आम्ही काय देणार आहोत, ही माहिती घेण्यासाठी आपण आवर्जून यावं, अशा प्रकारची आग्रहाची विनंती किंबहुना निमंत्रण मी तुम्हाला देतो. नमस्कार. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.